धाराशिव जिल्हा ग्रंथालय संघ आणि शेतकरी वाचनालय खुदावाडी यांच्या संयुक्त विद्यमाने खुदावाडी तालुका तुळजापूर येथे जिल्हा ग्रंथालय संघाचे अधिवेशन 1 मार्च रोजी विविध उपक्रमांनी साजरे करण्यात येणार असल्याची माहिती समाजसेवक डॉक्टर सिद्रंपा खजुरे आणि शेतकरी वाचनालयाचे सचिव प्राध्यापक वसंत चिंचोले यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली आहे। RSR न्यूज मराठी चॅनलचे सतीश राठोड यांनी आयोजकांशी बातचीत केली आहे, पाहूयात। वाचनालयाचं अधिवेशन घेण्याच्या पाठीमागचं उद्दिष्ट काय आपलं? आपली जी वाचन संस्कृती आहे ना, ती वृद्धिंगत व्हावी। आता जे सध्या इतर मीडियाचे जे काही ह्याच्यावर परिणाम झालेले आहेत वाचन संस्कृतीवर, ते वाढवण्यासाठी, वाचन संस्कृती वाढवण्यासाठी हे ग्रंथालय संघाचं अधिवेशन घ्यायचं आणि ती चळवळ जी आहे अधिक वृद्धिंगत करावी असा आमचा उद्देश आहे। कार्यक्रमाची कशी रूपरेषा असणार आहे सर? 1 मार्च 2026 रोजी आमचं अधिवेशन आहे। अधिवेशनामध्ये सकाळी 9 ते 10 पूर्ण गावामधून ग्रंथदिंडी आहे। 10 ते 10:15 पर्यंत नाव नोंदणी आणि त्याच्यानंतर 1 वाजेपर्यंत उद्घाटन सोहळा आहे। 1 ते 2 पर्यंत भोजन आणि 2 ते 4च्या मध्ये परिसंवाद आहे। परिसंवादाचा विषय आहे वाचन संस्कृतीवर प्रसारमाध्यमांचा होणारा परिणाम। परिणामामुळे जर वाचन संस्कृती कमी होत असेल तर उपाय सुचवावं किंवा काय स्वीकारायचं, अशा प्रकारच्या परिसंवादाचं नियोजन करण्यात आलेलं आहे। काय आव्हान करणार आहे तुम्ही या माध्यमातून वाचकांना? वाचकांना हेच आव्हान मी करू इच्छितो, किती जरी प्रसारमाध्यमं आली आपल्या सोयीसाठी, तर वाचन संस्कृती आहे। वाचन संस्कृती टिकली पाहिजे, वाढली पाहिजे, वाचनाची गोडी वाढली पाहिजे। नव्या पिढीमध्ये तर निश्चितच हे खूप गरजेचं आहे। वाचन संस्कृती वाढली पाहिजे, लहान मुलांना वाचनाची सवय लागली पाहिजे आणि त्यासाठीच वाचनालयाची स्थापना आहे।